आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माननीय खासदार हेमंत सावराजी, भरत राजपूतजी, त्यांच्यासोबत जगदीश राजपूत, आमचे आमदार माजी आमदार अमित घोडाजी, या ठिकाणी विशेष करून आपल्या उपस्थित राहिलेले आपल्याला संबोधन करण्यासाठी विजय जोशी सर हे अमृतचे संचालकीय व्यवस्थापक आहेत. आमचे पालघर जिल्हा अध्यक्ष श्री दिनेश पाठकजी, या ठिकाणी आमचे पंकज कोरे जिल्हा उपाध्यक्ष, पालघर जिल्हा परिषद उपाध्यक्ष, जगदीश राजपूत, आमचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष भरत शहा आणि देवानंद शिंगडाजी, तसंच मान्यवर व्यासपीठ. आता आपल्या कार्यक्रमाला ठरल्याप्रमाणे 1 ते 1.5 तास उशीर झालेला आहे. मला जास्त बोलता येणार नाही, पण मी एवढंच सांगेन की अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ हा सर्व जाती धर्माला घेऊन बरोबर जाणारा माणूस आहे. सर्व बहुभाषिक बहुप्रांतीय ब्राह्मणाला घेतोय. परंतु आम्ही हा जो कार्यक्रम आहे तो मी तुम्हाला सांगतो की या ज्यांना आरक्षण नाही आहे, आज 70 वर्षापासून जे आरक्षणापासून वंचित नाही पण त्यांना आरक्षण नव्हतं, आरक्षण आपल्याला नव्हतं. जे 50% लोक आहेत त्यांना आरक्षण नव्हतं, 50% लोकांना आरक्षण होतं. पण 50% आरक्षण लोकांना ज्यांना होतं त्यांना सरकारी मदत मिळत होती आणि आपण सर्व उर्वरित माणसं, उर्वरित लोक आपण सरकारी मदतीपासून वंचित होतो. आपल्याला ती सरकारी मदत मिळत नव्हती. तुम्हाला सर्वांना आठवत असेल की आज EWS सर्टिफिकेट काय आहे ते आपल्यापैकी इथे उपस्थित असलेल्याला सुद्धा माहीत नसेल. इकॉनॉमिकली विकर सेक्शन, ज्याचं उत्पन्न 8 लाखाच्या आतमध्ये आहे. 8 लाख म्हणजे साधारणतः तुम्ही 65 ते 70 हजार रुपये महिन्याचा पगार असलेला माणूस हा तुमचा EWS मध्ये येतो. आणि जेव्हा तो EWS मध्ये येतो तेव्हा त्याला सरकारी फॅसिलिटी मिळायला सुरुवात होते. गेल्या 4 वर्षापासून मला असं वाटतं EWS कायदा पास केल्यापासून आपल्यातला बहुतेकाला त्याचाही फायदा घेतलेला नाही आहे. EWSच्या माध्यमातून तुम्हाला 10% रिझर्वेशन होतं. पण त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाने 2019 साली, मला असं वाटतं बरोबर 2019 साली अमृत संस्था स्थापन झाली. त्यावेळेस आमचं वाणगाव इथं पहिलं ब्राह्मणांचं संमेलन झालं होतं. त्यावेळेस आम्ही आग्रह धरला होता की त्याला पैसे तुम्ही द्या. तुम्ही नुसतं स्थापन केलं पण पैसे दिले नाहीत. ते पैसे या सरकारचे आता आपल्याला मागच्या 6 वर्षामध्ये पैसे आपल्याला मिळाले. पैसे मिळाल्यामुळे आमचे जोशी साहेब ॲक्टिव्ह झालेले आहेत. ते आज का ॲक्टिव्ह झाले आहेत की तुमचा ब्राह्मण समाज असेल, वाणी समाज असेल, राजपूत समाज असेल, जे कोणी समाज या ठिकाणी 17 जाती त्यांनी स्पेसिफाय केलेल्या आहेत की त्या जातीला तुम्हाला मिळतंय, तुम्हाला काहीतरी आम्ही देतोय. तर देतोय पण त्या लोकांना माहीत नाही की काय आहे, आम्हाला काय मिळणार आहे, कशासाठी मिळतंय, काय काय मिळणार आहे. तर ही जी माहिती आहे त्या अमृतचं जे आपल्याला संस्थाचा योजना परिचय आपण या ठिकाणी करण्यासाठी आपण मुद्दामून जोशी साहेबांना बोलवलं आहे. आपण इतका वेळ 1.5 तास वाट बघितलेली आहे. तर जोशी साहेबांना मी सांगणार आहे, त्यांना न्याय आपण जास्ती देणार आहोत, आम्ही बोलणार आहेत. पण मी हे सांगण्यासाठीच आम्हाला उभं राहिलोय की आपल्याला हे ज्यांना तुम्हाला आरक्षण नाही आहे त्यांच्यासाठी आपली ही योजना आहे. त्या व्यतिरिक्त आता 2 दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनाने ब्राह्मण महासंघाला, ब्राह्मण मंडळाला तुम्ही परशुराम महामंडळ दिलं, राणा प्रताप क्षत्रिय लोकांना महामंडळ दिलं, अजून अनेक त्यांनी मंडळ दिली. पण त्याच्या माध्यमातून त्यांनी जे वंचित होते, आम्ही आता वंचित आहेत तसं बघितलं तर ब्राह्मण समाज असेल, क्षत्रिय समाज असेल, जे त्याच्यामध्ये गरीब लेवलला होते, इकॉनॉमिकली विकर सेक्शन होते, ते बिचारे जसं तसं त्यांचं जीवन प्रतिक्रमण करत होते. त्यांना जगण्यासाठी पैसे लागतात, मदत लागते की नाही लागते ह्याच्याकडे कुठलंही सरकार ढुंकून बघत नव्हतं. पण मी असं म्हणजे मला असा आनंद आहे की या सरकारने कमीत कमी तुमच्याकडे पाहिलेलं आहे. भले शेवट का असेना पण तुम्हाला दिलेलं आहे. ते दिल्यानंतर त्यांनी पैसे पण मंजूर केले आहेत. माझ्या अंदाजाने काल त्यांनी ब्राह्मण परवाच्या दिवशी 3 तारखेला नवरात्रीच्या मुहूर्तावरती आपल्याला परशुराम महामंडळ दिलं, राजपूत महामंडळ दिलं. त्या ठिकाणी 50 करोड रुपये त्यांनी मला असं वाटतं की देऊन टाकलेले आहेत की तुम्ही उभं करा तुमचं मंडळ, तुमचे नियम अटी तुम्ही ठरवा.
तुमचे जे ब्राह्मण समाजातले प्रतिनिधी असतील, सरकारचे प्रतिनिधी असतील, सर्व मिळून तुम्हाला सोयीस्कर असलेल्या योजना तयार करण्याचं तुम्हाला त्या ठिकाणी प्राधान्य असेल, त्या ठिकाणी तुमचं स्वातंत्र्य असेल आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही त्या त्या समाजाचा विकास घडवून आणू शकतात. आता या ठिकाणी जातीचं आरक्षण आणि हा सगळा विषय नाही आहे, पण हे लोक वंचित निश्चित राहिले होते आणि त्यांना तो आज बेनिफिट सरकारच्या माध्यमातून मिळत आहे. तर तो सरकारच्या माध्यमातून काय तुम्हाला फायदा आहे, तो काय मिळतोय हे माहिती करून घेण्यासाठी आपल्याकडे आज या ठिकाणी जोशी साहेब आलेले आहेत. आणि मी म्हणून मुद्दाम हा कार्यक्रम घेताना फक्त ब्राह्मण समाजाचं माझं जरी या ठिकाणी लेबल लागलं असेल तरी मी फक्त ब्राह्मणाला बोलवलेलं नाही आहे. मी सर्व समाजातल्या घटकांना या ठिकाणी आवर्जून सांगितलेलं आहे. मला ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांना मी पर्सनली फोनवर सांगितलं आहे की फक्त आमच्या ब्राह्मणांसाठी नाही आहे, जे ब्राह्मणांच्या व्यतिरिक्त आहेत, जे आरक्षणापासून ज्यांना चान्स मिळालेला नाही, आरक्षणामुळे जे वंचित राहिलेले आहेत, जे इकॉनॉमिकली विकर सेक्शन्स आहेत, 8 लाखाच्या आतलं उत्पन्न ह्या EWS सेक्शन विकर सेक्शन जो आहे याला माहीत नाही आहे, त्यांना माहिती करून घ्यायचं आहे. मी भरत राजपूत यांना विनंती केलेली आहे की EWS सर्टिफिकेट मिळवण्यासाठी तहसीलदाराला सांगून आमच्यासाठी एक फ्री कॅम्प डहाणूमध्ये आयोजित करा, एक पालघरला आयोजित करा, 2 ठिकाणी कार्यक्रम तुम्ही आयोजित केला, एक बोईसर MIDCत करा. तर तुम्हाला हे कॅम्प आयोजित केल्यावर ज्यांना EWS सर्टिफिकेट काढता येत नाही, माहीत नाही आहे, ऑनलाईन मिळतं, फुकट मिळतं, पण फुकट म्हणजे 10-20 रुपये नॉमिनल फी आहे, पण त्या फीच्या माध्यमातून तुम्हाला मिळतं आहे. ते काढण्यासाठी तुम्हाला मदत करण्यासाठी आमच्या कोमल जोशी पण आहेत, त्या पालघरला लोकांना मदत करत असतात. त्या गावोगावी लोक जे वंचित आहेत त्यांना ती मदत करून सांगतात की EWS सर्टिफिकेट या पद्धतीने काढायचं आहे. तर हे सांगण्याचा उद्देश आहे आणि हे सर्व करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी आज आलेले आहेत जोशी साहेब. त्यांना मी बोलायला जास्त चान्स देणार आहे. माझं बोलणं मी कमी करतोय आणि या ठिकाणी आमचे सावरासाहेब आणि भरत राजपूत या दोघांनी विनंती करणार की तुम्ही बोला आणि आम्हाला थोडंसं संबोधन करा आणि मग जोशी साहेबांना तुम्ही बोलण्यासाठी चान्स द्या. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. आणि कार्यक्रम उशीर झाला त्याच्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो, कारण हायवे एवढा जाम असतो सर्वांनाच माहीत आहे. एक्सक्यूज जेन्युन आहे, कारण आमच्या सावरासाहेब पण साहेब उशीर झाले, जोशी साहेब, आणि आपण पण उशीर झाला ट्रॅफिकच्या हिशोबाने. मंचावर उपस्थित आमचे लाडके खासदार हेमंतजी सावरासाहेब, त्याच्यानंतर ॲडिशनल कलेक्टर विजय जोशी साहेब जे आलेले आहेत खास आपल्याला माहिती देण्यासाठी की 17 जाती कोणती आहेत आणि काय काय बेनिफिट आपल्याला भेटणार आहेत. त्याच्यानंतर उपस्थित आपले बाबा जोशी साहेब असतील, दिनेश पाठकजी असतील, त्याच्यानंतर आमचे अमितजी घोडा, पंकजजी कोरे आणि इथे उपस्थित सर्व मान्यवर. आज हे अमृत जे योजना सरकारने डिक्लेअर केली आपल्यासाठी, तुम्ही हे बघा की 70 वर्षात 80 वर्षात सरकारने फक्त दुसऱ्या जातीला दिलं तर आपल्याला त्याचा वाद नाही. पण आज जेव्हा सकाळी बाबा बरोबर माझी चर्चा सुरू झाली होती, बाबा सावरासाहेब तुम्हाला बोलतोय कट्टर काँग्रेसी होते. तर जेव्हा आणि आता पण आहेत, पण जेव्हा ही योजना झाली तेव्हा योजनानंतर ही बेनिफिट आणि 17 जाती ह्याच्यामध्ये जेव्हा इन्क्लूड केले तेव्हा ह्यांनी मला आज सांगितलं की एवढं वर्ष बेनिफिट बाकीच्या जातीला भेटत होतं त्याचा आमचा विरोध नाही, पण आमच्या आणि बाकीच्या जातीला जे इन्क्लूड केलं इकॉनॉमीवर का त्यांची इकॉनॉमी परफॉर्मन्स इकॉनॉमी त्यांची स्ट्रॉंग नाही आणि हे जातीला जे इन्क्लूड केलं खरोखर हीच सरकार भारतीय जनता पार्टी सरकार आणि शिंदेसाहेब सरकार करू शकते. कारण 80 वर्ष झाले त्याच्यामध्ये जोशी साहेब बाकीच्या जातीला इन्क्लूड केलं, त्यांना ताकद दिली, त्याच्यासाठी वाद नाही. पण आज 17 जातीला इन्क्लूड केलं. खरोखर ही फक्त लोक पण ही योजना पोचली पाहिजे. जसं बाबांनी सांगितलं डोंबिवलीला 450 लोक तिथे कार्यक्रम झाले आणि 4 लोकांनी पण लाभ घेतला नाही. तर हे आपल्याला मोठा चॅलेंज आहे की लाभ त्यांच्याकडून पोचला पाहिजे. त्याच्यासाठी एक कमिटी तुम्ही तयार करा बाबाजी, त्याच्यामध्ये आमची मदत कुठे लागेल तर आम्ही करणार. त्याच्यानंतर जे दाखले देण्याचे जे सर्टिफिकेट वगैरे असतील सावरासाहेब कलेक्टर साहेबला सांगतील ते प्रत्येक बाजूला टेबल लावा आणि जे 20 रुपये घेणार असतील ते पण 20 रुपये आम्ही आमच्याकडून पक्षाकडून द्यायला लावू. निःशुल्क त्यांना सर्टिफिकेट भेटलं पाहिजे हे आमचं प्रयत्न राहतील. आणि महत्त्वाचं कसं आहे ही जे सरकार आज महायुतीची सरकारच्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री आपले शिंदेसाहेब आहेत, त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस अजितदादा आहेत. तर हे खरोखर तुम्ही बघा ही योजनाचा लाभ त्यांनी आपल्याला दिलेला आहे, पण हे लाभ खालपर्यंत पोचला पाहिजे. हे आपल्याला मोठा चॅलेंज आहे, कारण आपण लाभ घ्यायला जाणारच नाही आणि मग सांगतात की सरकारने लाभ दिलाच नाही. तर सरकार लाभ द्यायला तयार आहे, फक्त तुम्ही पण इनिशिएटिव्ह घ्या आणि ज्यांना थोडा टाइम असेल तर आपल्या समाजासाठी काढा. जसं त्याच्यामध्ये 17 जाती आहेत, समजा ब्राह्मण समाज असेल, राजपूत असेल, पटेल असेल, मारवाडी समाज असतील, नायर समाज, साऊथ इंडियन समाज पण याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे.
तर सर्वच समाजाला इन्क्लूड केलेला, त्याच्या बेनिफिट त्यांना भेटलं पाहिजे. पण विनंती एकच आहे की जे जातीवरून जे प्रमुख लोक असतील त्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन त्यांना अवेअरनेस करा की ही योजना आहे, आणि मॅक्झिमम ही योजनाची माहिती आम्ही तर वरती देणार, पण ज्यांनी योजना तयार केली आपल्या विजय जोशी साहेब जे आलेले आहेत सरकार माध्यमातून, ते आपल्याला व्यवस्थित समजून पटवून देतील का ही योजना आणि योजनाचा लाभ आपण कसा घेऊ शकतो. पण माझी विनंती एवढीच आहे, ज्यांनी दिलेला लाभ, आम्ही पॉलिटिकल लोक आहेत, ज्यांनी दिलेला लाभ आता लवकर निवडणूक आहेत महिन्यामध्ये, तर तुम्ही जरा दिलेला लाभ ते आता मतदानाच्या माध्यमातून लाभ आम्हाला परत करा. थँक्यू, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यांनी दोन्ही हात वरती करून घोषणा देऊया. सन्मान्य व्यासपीठाला सुद्धा विनंती आहे. बोला भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. छत्रपति शिवाजी महाराज की जय. छत्रपति शिवाजी महाराज की जय. भगवान परशुराम की जय. भगवान परशुराम की जय. जय श्री राम. जय श्री राम. अकॅडमी ऑफ महाराष्ट्र रिसर्च अपलिफ्टमेंट अँड ट्रेनिंग अर्थात अमृत या संस्थेच्या वतीने आजचा जो कार्यक्रम होतोय त्यासाठी उपस्थित असले व्यवस्थापकीय संचालक आणि कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय विजय जोशी साहेब, आमच्या जिल्ह्याचे तरुण तडफदार आणि डॅशिंग असे नेतृत्व जिल्हाध्यक्ष माननीय भरतभाई राजपूत, माननीय बाबा जोशी, पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष जिल्ह्याची पाठक, पालघर जिल्हा परिषद उपाध्यक्ष माननीय पंकजदा कोरे, माजी आमदार अमितजी घोडा, नगरसेवक बांधकाम सभापती जगदीश राजपूत, भरतभाई शाह, जिल्हा सदस्य देवानंद शिंगडे, पिनाली शाह आणि उपस्थित सर्व माता भगिनी बंधूंना, खरं तर अमृत अकॅडमी ही अस्तित्वात आहे हे बऱ्याच जण माहितीच नाही, आणि त्यामुळे अशा प्रकारचं कार्यक्रम किंवा अवेअरनेस हा होणं अतिशय गरजेचं आहे. आत्ताच्या काळामध्ये आपण बघतो की सगळेजण आरक्षणासाठी लढत आहेत. प्रत्येक जात म्हणजे 50% खालचे जे आहेत त्या सगळ्याच जातींना वाटतं की आम्हाला आरक्षणाचं पर्सेंटेज वाढवून मिळालं पाहिजे, ज्या इन्क्लूड नाही आहेत त्यांना इन्क्लूड केलं पाहिजे. अशा प्रकारचं आरक्षणासाठी मागणी सरकारकडे होत असते. परंतु मला कौतुक तुमचं वाटतं की ओपनमधल्या ज्या जाती आहेत त्या आरक्षणासाठी न लढता देशासाठी काम करतात, देशाच्या एकंदरीत व्यवस्थेला चालना देण्यासाठी काम करतात. आणि म्हणूनच आपल्या सरकारने या अमृत अकॅडमीची स्थापना केलेली आहे. परवा दिवशीच परशुराम महामंडळाची सुद्धा स्थापना केलेली आहे. कालसुद्धा आपल्या दुसऱ्या मच्छीमार महामंडळ जे आहे ते सुद्धा सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये त्याची स्थापना केलेली आहे. आणि त्याच्यामुळे हे जे सरकार आहे ते नक्कीच आपल्या सगळ्यांचा विचार करणारा सरकार आहे. आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड सेक्शनचे जे वर्ग आहेत, ज्या जाती आहेत, आता मला वाटतं त्या 17 जातींचं मला तुम्ही लिस्ट दाखवली, आणि बऱ्याचशा जातींची सगळे बंधू भगिनी आपल्या आसपास वावरत असतात. परंतु ज्यावेळेस ओपन कॅटेगरीचं नाव येतं त्यावेळेस साहजिकच बाकीच्यांच्या मनातून भावना उमटते की यांना कशाला काय गरज आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा आर्थिक निकष असले पाहिजेत. इकॉनॉमिकली बॅकवर्ड सेक्शन हा असतो आणि त्यांना सुद्धा फॅसिलिटी मिळाले पाहिजेत. ह्या दृष्टिकोनातून आता मी बऱ्याचशा योजना बघितल्या, खरोखरच खूप चांगल्या योजना आहेत. आणि एकंदरीत सोसायटीमध्ये वावरताना ह्या आणि काम करताना त्याचं अपलिफ्टमेंट होणं फार गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीने अवेअरनेस प्रोग्राम हा होणं गरजेचं आहे, जेणेकरून जास्तीत जास्त त्या योजनेचा फायदा या संवर्गातील सगळ्या जातींनी घेतला पाहिजे. अर्थातच भरतभाईंनी चांगली सूचना केलेली आहे की अशा प्रकारचे कॅम्प आपण तुमच्या मदतीने सुद्धा लावू शकतो किंवा आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून सुद्धा लावू शकतो. आणि जेणेकरून जास्तीत जास्त या योजनांचा लाभ हे इकॉनॉमिकल बॅकवर्ड सेक्शनच्या जेवढे तरुण आहेत किंवा कुटुंब आहेत त्या सगळ्यांना हा लाभ मिळाला पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये निश्चितच आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू. आणि एक आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला आम्हाला जे निश्चित बोलवलं त्याबद्दल आपलं
आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या या